हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। महाराष्ट्र शासन क्रिएटिव्ह फाउंडेशन, टाटा मोटर्स फाउंडेशन व नाम फाउंडेशन महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त भागीदारीतून लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील फत्तेपूर येथे जलसमृद्ध औसा अभियानाचे उद्घाटन आज लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हा अध्यक्ष डॉक्टर भारत बाष्टेवाड व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या शुभ हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट परीक्षित पवार क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष व गावातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। तरुणांनी पुढे या जलसमृद्ध औसातून गावचा कायापालट करावा। औसा तालुक्यातील फत्तेपूर येथे सोमवार जलसमृद्ध औसा अभियान टप्पा क्रमांक 1चा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। या प्रसंगी तरुणांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन औसाचे आमदार यांनी या ठिकाणी केले। लोकांच्या खांद्याला खांदा लावून आपण हे अभियान यशस्वी करणार आहोत। सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्रित काम केल्यास गावचा कायापालट निश्चित शक्य आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। जलसाधारण सोबतच सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला। महाराष्ट्र शासन क्रिएटिव्ह फाउंडेशन, टाटा मोटर्स फाउंडेशन आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त भागीदारीतून राबविण्यात येणारा हा उपक्रम गाव केंद्रित शाश्वत विकासाची दिशा देणारा ठरणार आहे। असा जलसमृद्ध करण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे असून भविष्यात जलसमृद्ध अभियान नक्कीच पूर्ण। नमस्कार, इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा तालुक्यातील फत्तेपूर या ठिकाणी आज जलसमृद्ध अभियानाची सुरुवात आज जिल्ह्यातून प्रथमच पहिल्या गटामध्ये आज औसा या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आज नूतन जिल्हा अधिकारी भारत बाष्टेवाड साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी औसाचे आमदार अभिमन्यू पवार साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी मीना साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जिल्हाधिकारी बाष्टेवाड साहेब यांच्याकडून या कार्यक्रमासंदर्भात जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर? आज जलसमृद्ध अभियान औसा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। पाणी अडवणे, पाणी जिरवणे, त्याबरोबरच गाळ काढून पाण्याचा साठा वाढवणे यासाठी जो प्रयत्न केला जात आहे, अभियान सुरुवात केलेली आहे। यासाठी जी काही मदत लागणार आहे शासनाच्या वतीने ती आणि आमचे काही NGO सोबत घेऊन आम्ही हे नक्कीच कार्यक्रम मार्गी लावणार आहोत। याच्यामधून शेतकऱ्याला नेमकं काय फायदा होणार आहे सर? पाण्याची आजची पातळी जर बघितली तर ती 700 ते 800 मीटर खाली गेलेली आहे, ती फूट गेलेली आहे। ते आपण पाणी जिरवून ती पातळी वर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज लातूर जिल्ह्यातून प्रथम औसा तालुक्यातून या ठिकाणी फत्तेपूर या गावातून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। चांगली बाब आहे, कारण मी यापूर्वी पण काम केलेलं आहे। मागच्या काळात 2003 ते 2008च्या काळात बघत होतो तर टँकर सर्वच गावाला टँकर होते। आजची परिस्थिती जर मी पाहिली तर आज टँकर नाही आहे, परंतु जलसंधारण वाढलं पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करण्यासाठी हा महत्त्वाचा कार्यक्रम असणार आहे।